क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पुरणारा, क्रियेचा काळ दाखवणारा. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा, क्रियेचा काळ दाखवणारा, क्रियादर्शी विकारी शब्द म्हणजे क्रियापद होय. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा, क्रियेचा काळ दाखवणारा, क्रियादर्शी विकारी शब्द. ज्या शब्दापासून कालगत क्रियेचा बोध होतो त्या शब्दास क्रियापद असं म्हणतात. क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. क्रियापदामध्ये लिंगवचनानुसार बदल होतो. क्रियापद हा क्रिया दाखवणारा शब्द असतो. क्रियापद हा क्रिया दाखवणारा शब्द असतो. पण सर्वच क्रियापदे क्रिया दाखवतात असे नाही. बरोबर आहे. क्रियापद हा क्रिया दाखवणारा शब्द असतो, परंतु सगळेच शब्द क्रिया दाखवतात असे नाही. वाक्याच्या शेवटी येणारा शब्द एकच शब्द क्रियापद असतो असे नाही. वाक्याच्या शेवटी येणारा एकच शब्द क्रियापद असतो असे नाही. क्रियावाचक मूळ शब्द, क्रियापदाचे मूळ रूप. धातू हा विकारी शब्द जाती. धातू ही विकारी शब्द जाती. धातू म्हणजे क्रियापदाचे प्रत्ययविरहित रूप. क्रियापदाचे प्रत्ययविरहित रूप म्हणजे धातू होय. कधी कधी मूळ धातूचा वापर क्रियापद म्हणून देखील केला जातो. बाळ जरा शांत झोप, तू लवकर घरी ये. ए आणि झोप हे काय आहेत? धातू आहेत, मूळ रूप आहेत. धातूला प्रत्यय लावला की त्याला क्रियापद म्हणतात. नंतर नेक्स्ट, धातूला विविध प्रत्यय लावून क्रिया अपुरी दाखविणाऱ्या शब्दाला धातुसाधित कृदंत असं म्हणतात. धातूला विविध प्रत्यय लावून क्रिया अपुरी दाखवणाऱ्या शब्दाला धातुसाधित कृदंत असे म्हणतात. एका धातूपासून वेगवेगळी धातुसाधिते तयार होतात. ने, ता, ना, त, उ, उन, वे, नारा असे प्रत्यय लावून धातुसाधिते तयार होतात. धातुसाधिते. धातूला विविध प्रत्यय लावून क्रिया अपुरी दाखवणाऱ्या शब्दाला धातुसाधिते, क्रिया अपुरी दाखवतात. खाणारा, खाणे, खाऊन, खात, खाताना, खाणारा, खाणारी ही काय धातुसाधिते. धातुसाधिते क्रिया अपूर्ण दाखवतात. खा, खाणे, खाऊन, खात, खाताना, खाणारा, खाणारी. ने, ता, ना, त, उ, उन, वे, नारा. खातो, खाते. जा, जाऊ, जाऊन, जाणे, जाणारा, जाणारी, जाताना, जातो, जाते. वाक्यात क्रियापद क्रिया दाखवणाऱ्या प्रत्येक शब्द क्रियापद असतो असे नाही. तर त्या क्रियावाचक शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण केला तरच ते क्रियापद होते. वाक्यात क्रिया दाखवणारा प्रत्येक शब्द क्रियापद असतो असे नाही. जर त्या वाक्याने क्रियाचा अर्थ पूर्ण केला किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण केला तरच ते क्रियापद होते. मला तिचे हसणे आवडते. इथं हसणे हे काय नाम आहे. ते ध्यान पाहून मला आले. काय? हसू, नाम आहे. हसणारी मुलगी सर्वांना आवडते, विशेषण आहे. ती अखेर लाजून हसली, क्रियापद आहे. ती नेहमी हसत बोलते, क्रिया विशेषण विधान पुढे गेले. ती हसताना दिसते, ती हसताना गोड दिसते, क्रियाच्या बद्दल माहिती आहे. क्रियापदाचे प्रकार: अकर्मक क्रियापद, सकर्मक क्रियापद. अकर्मक ज्याच्यामध्ये कर्म नाही आहे. ज्या क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज नसते. ज्या क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज नसते. अकर्मक धातूचे विधान बहुधा कर्ता व क्रियापद एवढ्यानेच पूर्ण होते. अकर्मक क्रियापदाला कर्माची आवश्यकता नसते. गाय शेतात जाते, कर्ता क्रियापद. सकर्मक क्रियापद ज्या क्रियापदाला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते. सकर्मक, कर्माची गरज. सकर्मक धातूचे विधान कर्माशिवाय पूर्ण होत नाही, म्हणून कर्मासही पूरक म्हणतात. सकर्मक क्रियापदाला कर्माची आवश्यकता असते. अनुराग लिहितो, पण काय लिहितो? निबंध लिहितो. सकर्मक. सुशांत खेळतो, काय खेळतो? क्रिकेट. क्रियापद आहे, सकर्मक आहे. राजा नरेंद्रास सोनेरी मुकुट शोभतो. राजा शोभतो, शोभतो कर्ता आहे ना. शोभणारा कोण आहे? मुकुट आहे. अकर्मक आहे. मी शाळेत जाताना रस्त्यात पडलो. पडणारा कोण? क्रियापद, कर्ता क्रियापद आहे, अकर्मक आहे. रवीने गोष्टीचे पुस्तक फाडले. फाडणारा कोण? अमृताने, रवीचे कर्ता आहे, अमृताने फाडले ना, सकर्मक आहे. वाहणारा कोण? झरा.
पाण्याची क्रिया कोणावरती घडली, नाही कोणावरती घडली, अकर्मक. ऑलमोस्ट सगळे अकर्मक आहेत. द्विकर्मक क्रियापद. काही क्रियापदांना 2 कर्म असतात. तिने भिकाऱ्याला पैसे दिले. देणारा कोण, देणारा कोण, दिलेला देणे, देणारा कोण, तिने करताय. देण्याची क्रिया कुणावरती घडली, पैशांवरती, प्रत्यक्ष आहे. आणि दिले कुणाला, भिकाऱ्याला, अप्रत्यक्ष. वस्तुवाचक अप्रत्ययी, प्रत्यक्ष कर्माला दुसरे नाव आहेत. वस्तुवाचक आहे, अप्रत्ययी आहे. व्यक्तिवाचक आहे, सप्रत्ययी. ज्याला प्रत्यय नसतो ते प्रत्यक्ष कर्म असते, ज्याला प्रत्यय नसतो त्याला ते प्रत्यक्ष कर्म असते. दुर्वास शकुंतलेला शाप देतो. दुर्वास देणारा कोण, क्रियापद करताय. देण्याची क्रिया, शाप कोण आहे, प्रत्यक्ष आहे. शकुंतला कोण आहे, प्रत्यक्ष कर्म आहे. शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात. विचारणारा कोण आहे, शिक्षक. एक करता आहे, क्रियापद आहे, प्रत्यक्ष कर्म आहे, प्रत्यक्ष कर्म आहे. त्याला म्हणतात द्विकर्मक. उभयविध क्रियापद. उभयविध क्रियापद, एकच क्रियापद 2 भिन्न वाक्यात सकर्मक किंवा अकर्मक वापरले जातात. एकच क्रियापद 2 भिन्न वाक्यात सकर्मक किंवा अकर्मक वापरले जाते. रामाने लाकडी धनुष्य मोडले, सकर्मक आहे. रामाचे लाकडी धनुष्य मोडले. मोडणारा कोण, मोडलेची प्रक्रिया, मोडणारा कोण आहे, धनुष्य, अकर्मक झाला. मग तेच एकच क्रियापद 2 वाक्यात, 2 भिन्न वाक्यात सकर्मक किंवा अकर्मक म्हणून वापरता येते, त्याला उभयविध क्रियापद म्हणतात. मोडले, उघडले अशी. काही उभयविध धातू कोणते आहेत, आठव, काप, मीठ, लोट, स्मर, हरव. आठव, काप, मीठ, लोट, स्मर, हरव, मोड, उघड, हे कोण आहेत, उभयविध क्रियापद आहेत. हे कोण आहेत, उभयविध क्रियापद. नंतर अपूर्ण विधानपूरक, अकर्तुक, भावकर्तुक. अपूर्ण विधानपूरक म्हणजे काय, क्रियापद अकर्मक असताना ज्या ठिकाणी वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही त्या ठिकाणी विधानपूरकाची आवश्यकता असते. ज्याला विधानपूरक लागतं त्याला म्हणतात अपूर्ण विधान. अशा क्रियापदांना अपूर्ण विधान क्रियापद म्हणतात. राम झाला आहे, गौरी आहे, मनोज झाला, हे सगळे कोण आहेत, झाला आहे, हे सगळे कोण आहेत, अपूर्ण विधान क्रियापद आहे. नंतर अकर्तुक व भावकर्तुक क्रियापद. क्रियापदाचा कर्ता सापडत नाही, तो क्रियापदच गुरफटलेला असतो. क्रियेचा मूळ अर्थ किंवा भाव तोच कर्ता मानावा लागतो. भावकर्तुक क्रियापदांना स्वतंत्र स्पष्ट करता नसतो. भावकर्तुक क्रियापदांना स्वतंत्र स्पष्ट करता नसतो, लक्षात ठेवायचे, पेपरला येतं. सहलीत जाताना कात्रज जवळ उजाडले. उजाडणारे कोण आहे, काहीच नाही, त्यातच करता आहे, स्वतंत्र करता नाही आहे. सांजावले, आले, मळमळते, गडगडते, उजाडले, सगळे कोण आहेत, अकर्तुक किंवा भावकर्तुक क्रियापद. नंतर सिद्ध क्रियापद. क्रियापदाच्या मूळ रूपाला धातू म्हणतात. या धातूला सिद्ध धातू असे म्हणतात. सिद्ध धातूपासून जी क्रियापद तयार बनतात त्यांना म्हणतात सिद्ध क्रियापद. जा, ये, उठ, बस, कर, पी. जा, ये, उठ, बस, कर, पी, सिद्ध क्रियापद आहेत. यासारख्या सिद्ध धातूंना क्रियापदे लावून सिद्ध क्रियापदे म्हणतात. सिद्ध धातूंना क्रियापदे लावली आहे. नारायण अभ्यास करतो, जातो, पितो, उठतो, हे सगळे कोण झाले, सिद्ध क्रियापदे झाली. नंतर हे साधित क्रियापद. शब्दांना विविध प्रकारापासून सांधलेल्या किंवा तयार केलेल्या क्रियापदांना साधित क्रियापद म्हणतात. जे तयार केलेले आहेत. साधित म्हणजे काय, तयार केलेले. म्हैशी सर्व कामे दिनेश हाताळतो. हात नाम आहे. तिचा आठवणीने माझे डोळे पाणावले. पाणी नाम आहे. नावापासून, विशेषणापासून, अव्ययापासून किंवा अव्ययापासून तयार झालेली जी क्रियापदं आहेत त्यांना म्हणतात साधित क्रियापद. इतर साधित क्रियापदं कोणती आहेत, लाथाळतो, खालावली, खाली म्हणजे माणसाला झेपावली, ही सगळे कोणती आहेत, साधित क्रियापदे आहेत. साधित क्रियापदे आहेत. नंतर आहेत अनियमित क्रियापद किंवा त्यालाच म्हणतात गौण क्रियापद. अनियमित क्रियापद त्यालाच म्हणतात गौण क्रियापद. या क्रियापदांना मूळ धातू निघत नाही. या क्रियापदांचा मूळ धातू निघत नाही. अनियमित धातूंना आख्याताचा प्रत्यय लागत नाही.
अनियमित क्रियापदांना काळांचेही प्रत्यय लागत नाहीत, म्हणजेच अनियमित क्रियापदे सर्व काळात चालत नाही. अनियमित क्रियापदांना काळांचा प्रत्यय लागत नाही, म्हणजेच अनियमित क्रियापदे सर्व काळात चालत नाहीत. अनियमित धातूंना आख्याताचा प्रत्यय लागत नाही. क्रियापदांचा मूळ धातू निघत नाही, मूळ धातू नसतो. अनियमित म्हणजे काय? मूळ धातू नसतो, त्याला प्रत्यय लागत नाही, त्यांना सर्व काळात कोणतेही प्रत्यय लागत नाहीत आणि ते सर्व काळात चालत नाहीत. मग त्याच्यामध्ये कोण आहेत? आहे, नाही, नको, नये, नव्हे, न लगे, झाले पाहिजे. आहे, नाही, नको, नये, नव्हे, न लगे, झाले पाहिजे. सुज्ञास अधिक सांगणे न लगे, सरिताला चहा पाहिजे, माधुरी सुंदर नाही, अभिषेक गावाला गेला. हे कोण आहेत? सगळे अनियमित क्रियापदे. अनियमित क्रियापद. नंतर संयुक्त क्रियापद. धातुसाधित आणि सहाय्यक क्रियापद यांना मिळून एकाच क्रियेचा बोध होतो, त्याला म्हणतात संयुक्त क्रियापद. संयुक्त क्रियापद हे धातुसाधित प्लस सहाय्यक क्रियापदापासून बनलेले आहेत. संयुक्त क्रियापद हे धातुसाधित प्लस सहाय्यक क्रियापदापासून बनलेलं आहे. संयुक्त क्रियापद हे धातुसाधित प्लस सहाय्यक क्रियापदापासून बनलेलं आहे. नंतर हे सहाय्यक क्रियापद. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी जे क्रियापद धातुसाधिताला मदत करते. वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी जे धातुसाधिताला मदत करते त्याला म्हणतात सहाय्यक क्रियापद. सहाय्यक क्रियापद नेहमी धातुसाधिताबरोबरच येतं. जिथे सहाय्यक क्रियापद येते तिथे संयुक्त क्रियापद असते. सहाय्यक क्रियापद सर्व काळी सर्व पुरुषी चालत नाही. सर्व काळी सर्व पुरुषी चालत नाही. कोणतं क्रियापद? सहाय्यक क्रियापद. संयुक्त क्रियापद अकर्मक, सकर्मक व शक्य असते. शक्य क्रियापद असते. मी शाळेत जात आहे, धातुसाधित आहे, सहाय्यक क्रियापद आहे आणि याला म्हणतात संयुक्त क्रियापद. संयुक्त क्रियापद धातुसाधित प्लस सहाय्यक क्रियापद. मुले मैदानावरती खेळू लागली, संयुक्त क्रियापद. संयुक्त क्रियापदामध्ये एक प्रत्यक्ष क्रियेचे निर्देशक असते तर दुसरे त्याला सहाय्य करते. संयुक्त क्रियापदामध्ये धातुसाधितावरून मुख्य क्रियेचा बोध होतो, तर सहाय्यक क्रियापद विधानाला पूर्णत्व आणण्याचे काम करतं. संयुक्त क्रियापदाने दाखवलेली क्रिया एकच असायला हवी, त्या दोन वेगवेगळ्या असू चालत नाही. संयुक्त क्रियापदाने दाखवलेली क्रिया एकच असायला हवी, त्या दोन असून चालत नाही. बाळ एवढा लाडू खाऊन टाक, संयुक्त. बाळ एवढा लाडू खाऊन जा, खायचे पण जायचे पण, खाऊन जा, त्याला म्हणतो संयुक्त क्रियापद. प्रयोजक. या क्रियापदांचा करता स्वतः क्रिया करत नाही, स्वतः क्रिया न करणार आहे. जी क्रिया करण्यासाठी कुणाच्या तरी योजना करतो त्याला म्हणतात प्रयोजक. त्याला म्हणतात कुणाला तरी प्रेरणा देणारा. प्रयोजक क्रियापदे नेहमी सकर्मक असतात. तो घोड्यास पळवतो. तो कुणाला पळवतो? घोड्याला पळवितो, बांधविला, चालविली, नाचवितो, हसवितो, पाडले. प्रयोजक क्रियापद. नंतर शक्य क्रियापद. प्रयोजक व शक्य क्रियापद यांची रूपे जवळजवळ सारखीच असतात. कर्त्याने एखादी क्रिया करण्यासाठी शक्यता किंवा सामर्थ्य आहे अथवा नाही हे दाखवले जाते. कर्त्याने एखादी क्रिया करण्याची शक्यता आहे किंवा सामर्थ्य आहे हे दाखवले जाते, त्याला म्हणतो शक्य क्रियापद. त्याला काय म्हणतात? शक्य क्रियापद. शक्यता दर्शवली जाते आणि एखाद्या कर्त्याने क्रिया करण्याची शक्यता किंवा सामर्थ्य आहे अथवा नाही हे दाखवलं जातं. शक्यता आहे किंवा सामर्थ्य आहे किंवा नाही दाखवलं जातं. तुम्हाला एवढे कर्कश संगीत ऐकवते तरी कसे ऐकवते? शक्यता किंवा सामर्थ्य. माधवला हा डोंगर चढवतो, कपॅसिटी. 2 मैल चालवते, कपॅसिटी दाखवलं की त्याला म्हणतो शक्य क्रियापद. शक्यता दर्शक क्रियापदे बऱ्याच वेळा अशक्यता म्हणजेच नकारात्मक असतात. मला यापुढे बोलवत नाही, रडवत नाही हे काय आहेत? नकारात्मक असतात. कोण? शक्यता दर्शकवाले. करणरूप होकारार्थी क्रियापद. करणरूप होकारार्थी क्रियापद. वाक्यातील क्रियापद होकारार्थी असल्यास त्यास करणरूप क्रियापद असं म्हणतात. होकारार्थी क्रियापदालाच करणरूप. करण म्हणजे पॉझिटिव्ह. मुलांना नम्रपणे बोलावे, मला इंग्रजी बोलता येते. हे काय? पॉझिटिव्ह आहेत. करणरूप होकारार्थी. दुसरं आहे अकरणरूप किंवा नकारार्थी क्रियापद. वाक्यातील क्रियापद नकारार्थी असल्यास त्यास अकरणरूप क्रियापद असं म्हणतात. मुलांनी खोटे बोलू नये, या मार्गाने जाऊ नका. धातुसाधितेवर कृदंते. धातुसाधिते किंवा कृदंते. धातूला ने, ता, ता, ना, ऊन, ला, वे हे प्रत्यय लागले धातूला आणि तो अर्थ पूर्ण करत नसतील तर त्याला प्रत्यय लागून क्रियावाचक शब्द बनतात. हे शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण न करता, वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाहीत
धातुसाधिते वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाहीत, बरोबर आहे. धातुसाधिते वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाहीत. वाक्यातले नाम विशेषण किंवा क्रिया विशेषण यांचे कामे करते कोण? कृदंत किंवा धातुसाधिते. उ कृदंत, तिला पाहून मला रडू आले. रडचं रडू, रडून, वाचून, ने रडणे, रडत, रडता, रडवे, रडक्यागत नको करू, चेंडू फसवे असतात. झाकली, रडली. ताना, रडताना मोठे गोड दिसते. ठीक आहे. काळ, नेक्स्ट पॉईंट येतो काळ. काळ हा क्रियापदाच्या रूपावरून समजतो. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया कधी केव्हा घडते हे समजते. काळाचे 3 प्रकार आहेत: वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. नंतर काळाचे उपप्रकार किती आहेत? 4. साधा भूतकाळ किंवा साधा अपूर्ण पूर्ण रीती. साधा पूर्ण अपूर्ण रीती. क्रियापदावरून क्रिया एखाद्या काळात नेहमी घडण्याची रीत किंवा प्रथा आहे. काय आहे? प्रथा आहे असे समजते. प्रत्येक काळासाठी क्रियापदाची रचना वेगवेगळी असते. प्रत्येक काळासाठी क्रियापदाची रचना वेगवेगळी असते. कधी कधी वर्तमान काळाच्या किंवा भूतकाळाच्या क्रियापदावरून भविष्यकाळाचा आशय व्यक्त होतो. कशाचा? भविष्यकाळाचा आशय व्यक्त होतो. वर्तमान काळावरून भूतकाळाचा बोध होऊ शकतो. वर्तमान काळावरून भूतकाळाचा बोध होऊ शकतो. प्रत्येकच क्रियापदाचा वापर सर्व काळात करता येत नाही. प्रत्येक क्रियापदाचा वापर सर्व काळात करता येत नाही. प्रत्येक क्रियापदाचा वापर सर्व काळात करता येत नाही. प्रत्येक क्रियापदाचा वापर सर्व काळात करता येत नाही, बरोबर आहे. साधा वर्तमान काळमध्ये बघा, साधा वर्तमान काळ एक्झाम्पल आहे, सीमा शाळेत जाते. साधा भूतकाळ, शाळेत गेली आणि शाळेत जाईन, भविष्यकाळ. अपूर्णमध्ये जर म्हणलं, जाते, गेली, जाईन, साधेत. अपूर्णमध्ये काय? जात आहे, जात होती, जात असेन, त असेन, त आहे, त होती, त असेन. पूर्णमध्ये काय? ल आहे, ली होती किंवा ला असेन. त आहे आलं की अपूर्ण, ला आहे आलं की पूर्ण. आणि रीती असते, असे, जाईन. असते, असे, जाईन असेल तर रीती. राधा निबंध लिहिते. साधा भूतकाळ काय? राधा निबंध लिहिते, राधाने निबंध लिहिला, राधा निबंध लिहिणार किंवा लिहीन. अपूर्णमध्ये काय? राधा निबंध लिहित आहे, लिहित होती, लिहित असेल. पूर्णमध्ये काय? लिहिला आहे, ला आहे येणार ना, लिहिलेला आहे, लिहिलेला होता, लिहिलेला असेल, लिहिणार असेल. रीतीमध्ये काय? लिहित असते, लिहित असे, लिहित जाईन. उद्देश काळ, वर्तमान काळ क्रिया सुरू होण्यापूर्वी क्रिया करण्याचा उद्देश किंवा हेतू समजतो तेव्हा त्यास उद्देश काळ म्हणतात. क्रिया सुरू होण्यापूर्वी क्रिया करण्याचा उद्देश किंवा हेतू समजतो त्यास उद्देश काळ असे म्हणतात. उद्देश वर्तमान काळ, राम आंबा खाणार आहे, राम आंबा खाणार होता, राम आंबा खाणार असेल. क्रिया करण्याचा उद्देश समजतो त्याला म्हणतो उद्देश वर्तमान काळ. काळांचा विशेष उपयोग. वर्तमान काळ, सर्व काळी सर्वत्र सत्य असलेल्या विधान असताना साधा वर्तमान काळ वापरतात. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, वसंत ऋतूत वृक्षांना पालवी फुटते. ऐतिहासिक, भूतकाळातील घटना वर्तमान काळात सांगताना ऐतिहासिक वर्तमान काळ वापरतात. तानाजी सूर्याजीला म्हणतो, भीम अर्जुनाला म्हणतो. क्रिया नजीकच्या भविष्यकाळात लवकर घडत असेल असे खात्रीने सांगताना सनिहित भविष्यकाळ म्हणून वापरलं जातं. कोणाला? वर्तमान काळातलं वाक्य. तुम्ही पुढे व्हा, मी येतोच किंवा येईल. हे काय? वर्तमान काळ. आधी तू विचार, मग मी सांगतोच वर्तमान काळाचे. लगतचा भूतकाळ सांगताना सन्निहित भूतकाळ वर्तमान काळीचे. विशाखा शाळेतून येते, तोच पाऊस सुरू झाला. एखादी क्रिया सतत घडते अशा वेळी रीती वर्तमान काळ वापरतात. मी दररोज लवकर उठत असतो आणि मी नेहमी उशिरा येत असते. नेक्स्ट, साध्या वर्तमान काळी क्रियापदाबरोबरच रोज, दररोज, नेहमी, सतत, वारंवार, सदा, सर्वदा, नियमित, अनियमितपणे इत्यादी क्रियाविशेषणे आल्यास त्या काळाचा अर्थ काळ रीती वर्तमान काळ होतो. कोणता काळ होतो? रीती वर्तमान काळ. ज्यावेळेस साध्या वर्तमान काळात रोज, दररोज, नेहमी, सतत, वारंवार,
सदा, सर्वदा, नियमित, नियमितपणे असे शब्द आल्यास त्याला रीती वर्तमान काळ असं म्हणतात. सेकंड आहे भूतकाळ. आताच्या घटनेनंतर पण ताबडतोब घडणाऱ्या घटनेबद्दल. आताच्या घटनेनंतर ताबडतोब घडणाऱ्या. तुम्ही पुढे व्हा, मी आलोच. तुम्ही प्रश्न विचारला की गव्याने दिलेच की, उत्तर दिलेच की, देईल, भूतकाळ. एखादी क्रिया भविष्यकाळात खात्रीने होणार या अर्थी. तुम्ही जवळ ये की मार बसलाच म्हणून समज, खात्री आहे, भूतकाळ. देवाची भक्ती करा की फळ मिळालेच म्हणून समजा. संकेतार्थ असल्यास, संभव असल्यास, पाऊस आला तर बरे होईल, तू लवकर घरी आलीस की आपण बागेत जाऊ. आलीच की जाऊ म्हणजे काय, भूतकाळ आहे वाक्य. वर्तमान काळातील अपूर्ण क्रिया संपण्याच्या बेतात आहे अशा अर्थी. वर्तमान काळातील अपूर्ण क्रिया संपण्याच्या बेतात आहे अशा अर्थी क्रियापदाचं रूप भूतकाळी असले तरी क्रियापदाचा काळ अपूर्ण वर्तमान काळ असतो. ती पहा बस आली, येत आहे, किंवा तो पहा तुझा मित्र आला, येत आहे. नेक्स्ट आहे भविष्यकाळ. संकेतार्थ असल्यास तू मदत देशील तर मी आभारी होईल, तू स्वतःचे काम करशील तर मी मदत करेन. नेक्स्ट आहे अशक्यता दर्शविताना सगळेच मूर्ख कसे असतील, सर्वांनाच परीक्षेत पहिला क्रमांक कसा मिळेल. अशक्यता दर्शवताना. संभव, अंदाज, शक्यता असताना नागेश आता शेतात असेल, रुपाली आता घरी असेल. रुपाली आता घरी असेल, नागेश आता शेतात असेल. हे काय, शक्यता, अशक्यता दर्शवताना, शक्यता दर्शवताना आहे. सगळेच मूर्ख कसे असतील, अशक्यता आहे. संभव, अंदाज, शक्यता दर्शवताना नागेश आता शेतात असेल, असण्याची शक्यता आहे. इच्छा व्यक्त करताना मला तुझे 2 शर्ट हवे होते, मला 2 रुपये हवे होते, आहेत आहे ना, इच्छा व्यक्त करताना वापरतात. नंतर आहे अख्यात विकार. आख्यातांना म्हणजेच क्रियापदांना तोला ई, आख्यातांना म्हणजेच क्रियापदांना तो, ला, ई, इल, उ, उवा इत्यादी प्रत्यय लागून विविध काळ, अर्थ यांची रूपे होतात. त्याला म्हणतात आख्यात विकार. 4 काळ व 3 अर्थ मिळून 7 प्रामुख्याने आख्यात मानले जातात. 4 काळ आणि 3 अर्थ. वर्तमान काळात असतो तो प्रथम ताख्यात, तो म्हणजे ताख्यात. भूतकाळ असला की लाख्यात. रीती भूतकाळ असला की इलाख्यात, ई आख्यात, ई बसे, ई बसी, ई आख्यात. भविष्यकाळ असेल तर इला आख्यात, इलाख्यात. इल म्हणजे काय, भविष्य. आज्ञार्थी असला की उ आख्यात. विद्यार्थी असला की वा आख्यात. आणि संकेतार्थ असला की ताख्यात, द्वितीय ताख्यात. वर्तमान काळ प्रथम ताख्यात, संकेतार्थ द्वितीय ताख्यात असतं, द्वितीय ताख्यात असतं, लक्षात ठेवायचे. नंतर हे आख्यातांचा व आख्यातार्थ किंवा क्रियापदांचा अर्थ. नेक्स्ट आहे आख्यातार्थ. आख्यातार्थ म्हणजे काय, आख्यातार्थ म्हणजे क्रियापदाच्या रूपावरून काळाच्या व्यतिरिक्त वेगळा अर्थ मिळतो. क्रियापदाच्या रूपावरून काळाच्या व्यतिरिक्त वेगळा अर्थ मिळतो, त्याला आख्यातार्थ म्हणतात. संस्कृतमध्ये क्रियापदाला आख्यात म्हणतात. स्वार्थ, स्वार्थ म्हणजे स्वतःचा किंवा मूळचा अर्थ होय. क्रियेचं विधान तोच त्यांचा अर्थ होय. स्वार्थावरून फक्त काळाचा बोध होतो. मुले घरी जातील, गणेश गावाला गेला, एवढंच स्वार्थ आहे. ज्या वाक्यात स्वार्थ असतो त्या वाक्याला स्वार्थी वाक्य व त्या क्रियापदाला स्वार्थी क्रियापद म्हणतात. त्याला काय म्हणतात, स्वार्थी क्रियापद, स्वार्थी वाक्य असं म्हटलं जातं. आज्ञार्थ, आज्ञा दिली जाते. क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, प्रार्थना, आशीर्वाद, परवानगी. सौम्य आज्ञा, सल्ला, विनंती, उपदेश इत्यादी गोष्टींचा बोध होतो. परमेश्वरा सर्वांना सुखी ठेव, प्रार्थना आहे. मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा, आज्ञा आहे. तुम्ही सर्वांचे भले, तुमच्या सर्वांचे भले हो, आशीर्वाद आहे. ते बटन दाब ना, सौम्य आज्ञा. तू हे प्रकरण वरिष्ठांकडे ने, सल्ला आहे. एवढे आमचे काम कराच, विनंती आहे. तेवढी खिडकी लावू पाहू, सौम्य आज्ञा आहे. मी हे काम करू, परवानगी आहे. चोराला कस्टडीत ठेवा, आज्ञा आहे. आज्ञार्थी वाक्यात क्रियापदाला शक्यतो अ, आ, उ हा प्रत्यय लागलेला असतो. आज्ञार्थी वाक्यात क्रियापदाला शक्यतो अ, आ, उ हे प्रत्यय लागलेले असतात. आज्ञार्थी तृतीय पुरुषी एकवचनी रूपे सामान्य ओकारांत असतात. सामान्य तो कसे असतात, ती ओकारांत असतात. येवो, जावो, राहो, दावो, खावो, पावो, करो. ज्या वाक्यात आज्ञार्थ असतो
त्या वाक्याला आज्ञार्थ वाक्य व त्या क्रियापदाला आज्ञार्थी क्रियापद म्हणतात. ज्या वाक्यात आज्ञार्थ असतो त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य किंवा त्या क्रियापदाला आज्ञार्थी क्रियापद म्हणतात. आज्ञा असते ते. नंतर विध्यर्थ. क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, योग्यता, इच्छा, शक्यता, विनंती, उपदेश इत्यादी गोष्टींचा बोध होतो. ठीक आहे. जर कर्तव्य, योग्यता, इच्छा, शक्यता, विनंती, उपदेश इत्यादींचा बोध झाल्यास त्याला म्हणतात विध्यर्थ. काय म्हणले? प्रत्येकाने देशाची सेवा करावी. कर्तव्य. षटकार मारावा तर युवराजनेच. योग्यता आहे. आता पाऊस थांबावा ही इच्छा आहे. म्हणजे कर्तव्य, योग्यता, इच्छा, शक्यता, विनंती, उपदेश हे सगळं जर आल्यास तर त्याला म्हणतात विद्यार्थी वाक्य. विद्यार्थी वाक्यात क्रियापदाला शक्यतो वा, वी, वे प्रत्यय लागतो. कोणता प्रत्यय लागतो? वा, वी, वे. वा, वी, वे प्रत्यय लागतो. नेक्स्ट, ज्या वाक्यात विद्यार्थ असतो त्या वाक्याला विद्यार्थी म्हणतात व त्या क्रियापदाला विद्यार्थी क्रियापद म्हणतात. कधी कधी विद्यार्थ म्हणजे मध्ये क्रियापदाला वा, वी, वे प्रत्यय न लावता काही वेळा वेगळी रूपे पाहावयास मिळतात. प्रत्येकाने राष्ट्रगीताचा मान राखला पाहिजे. मला बक्षीस मिळाले पाहिजे. इच्छा आहे. संकेतार्थ. संकेत म्हणजे अट होय. क्रियापदावरून संकेतार्थाचा अर्थ निघतो. म्हणजेच अमुक केले असते तर अमुक झाले असते असे समजते. संकेतार्थ होण्यास दोन वाक्य जर, तर, जरी, तरी म्हणजे यांनी जोडलेली असतात. संकेतार्थ म्हणजे एक क्रिया दुसऱ्या क्रियेवरती अवलंबून असते. संकेतार्थ वाक्य नेहमी मिश्र असतात. संकेतार्थ वाक्य नेहमी काय असतात? मिश्र वाक्य असतात. लक्षात ठेवायचे. पेपरला याच्यावरती प्रश्न असतो. जर तरचं वाक्य असते म्हणजे त्याला म्हणतो संकेतार्थ वाक्य. जर चांगला अभ्यास केला तर यश मिळेल. पंतप्रधानांनी राजीनामा दिला असता तर निवडणूक टळली असती. पाऊस आला म्हणजे बरे होईल. माझा पहिला नंबर आला की मी पेढे वाटीन. ज्या वाक्यात संकेतार्थ असतो त्या वाक्याला संकेतार्थ वाक्य म्हणतात. क्रियापदाला संकेतार्थी क्रियापद असे म्हणतात. नेक्स्ट वन आहे क्रियाविशेषण. क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय बघा? क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा अविकारी शब्द. अविकारी म्हणजे काय? ज्याच्यामध्ये बदल होत नाही. पहिले 4 विकारी होते तर नंतरचे 4 अविकारी होते. क्रियाविशेषण अव्ययामध्ये लिंग विचलनानुसार बदल होत नाही. क्रियाविशेषण अव्यय ही नेहमी स्वतंत्रपणे येतात म्हणजे ती शब्दाला जोडून येत नाहीत. लक्षात ठेवायचं. क्रियाविशेषण अव्यय शब्दाला जोडून येत नाहीत. क्रियाविशेषण अव्यय वाक्यात कोठेही येऊ शकतात. वाक्यातील क्रियेचे ठिकाण, स्थळ, वेळ, काळ, रीत, पद्धत आणि संख्या दाखविणारा अविकारी शब्द म्हणजे क्रियाविशेषण अव्यय होय. म्हणजे कोणता अव्यय? क्रियाविशेषण अव्यय. वाक्यातील क्रियेचे ठिकाण, स्थळ, वेळ, काळ, रीत, पद्धत आणि संख्या किंवा प्रमाण दाखवणारा अविकारी शब्द म्हणजे क्रियाविशेषण अव्यय होय. नंतर क्रियाविशेषण अव्ययांना स्वतःचा वेगळा अर्थ असतो. क्रियाविशेषण किंवा क्रियाविशेषण अव्यय यातील फरक. दोघेही क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतात. क्रियाविशेषण विकारी असते तर क्रियाविशेषण अव्यय अविकारी असते. हा महत्त्वाचा फरक आहे. क्रियाविशेषण विकारी आहे तर क्रियाविशेषण अव्यय अविकारी आहे. क्रियाविशेषण. सरिता चांगली गाते. सरिता भरभर गाते. सागर चांगला गातो. सागर भरभर गातो. मुली चांगल्या गातात तर मुली भरभर गातात. मग इथं काय म्हणलं आपण? चांगली, चांगला, चांगल्या ह्यांचा चेंज होतो. जे चेंज होतं ते क्रियाविशेषण. नंतर क्रियाविशेषण अव्यय. त्याच्यामध्ये 2 टाईप आहेत. अर्थमूलक क्रियाविशेषण अव्यय, स्वरूपमूलक क्रियाविशेषण अव्यय. अर्थमूलकमध्ये 4 टाईप आहेत. स्थल, काल, रीती, परिणाम. स्थल, काल, रीती, परिणाम. स्थल, काल, रीती, परिणाम हे कोण झाले? अर्थमूलक. याला म्हणतात अर्थावरून घेतलेले. दुसरे स्वरूपावरून घेतलेले. त्याचे पण 4 आहेत. सिद्ध, साधित, स्थानिक, एकाक्षरी. सी सा स्था ए हे कोण आहेत? स्वरूपमूलक.
नंतर आहे स्वरूपमूलक, स्थलवाचकमध्ये काय स्थितीदर्शक, गतिदर्शक. कालवाचकमध्ये काय कालदर्शक, सातत्यदर्शक, आवृत्तीदर्शक. रीतिवाचकमध्ये काय प्रकारदर्शक, अनुक्रमदर्शक, अनुकरणदर्शक, निश्चयदर्शक. परिणामवाचकमध्ये प्रकर्षदर्शक, अल्पत्वदर्शक, अधिक्यदर्शक, पूर्ततावाचक. त्यातलं पहिलं आहे अर्थमूलक क्रियाविशेषण अव्यय. त्यातला पहिला आहे तो स्थलवाचक. क्रिया घडण्याचे स्थळ किंवा ठिकाण दाखवते. याचे दोन टाईप आहेत, स्थितीदर्शक, गतिदर्शक. स्थितीमध्ये काय बघा, इथे तिथे जिथे खाली वर मागे पुढे जिकडे तिकडे अलीकडे पलीकडे मध्ये सर्वत्र आसपास चोहीकडे समोर, हे काय स्थिती दाखवतात. गती दाखवणारे कोण, इकडून आला तिकडून आला, इकडून तिकडून समोरून लांबून मधून अलीकडून पलीकडून, हे कोण झाले गती दाखवणारे. स्थिती दाखवणारे, गती दाखवणारे. नंतर वाक्यातील क्रियापदाला कोठे व कोठून असा प्रश्न विचारल्यास येणारे उत्तर स्थलवाचक क्रियाविशेषण असते. क्रियापदाला कोठे कोठून प्रश्न विचारला तर कोण येतं, स्थलवाचक क्रियाविशेषण येतं. नंतर कालवाचक, दुसरा टाईप आहे कालवाचक. क्रिया घडण्याची वेळ किंवा काळ दाखवतं. कालदर्शक आहे, त्याला म्हणतो क्षणवाचक. आज, काल, उद्या, परवा, तेरवा, आता, आधी, पूर्वी, सांप्रत, हल्ली, लगेच, जेव्हा, केव्हा, हे झालं काल. नंतर सातत्य किंवा अवधिवाचक, सदा, सर्वदा, सतत, नित्य, नेहमी, अद्यापी, सदोचित, आजकाल, दिवसभर, सातत्य दाखवले. थर्ड आहे आवृत्तीदर्शक किंवा पौनपुण्यवाचक, वारंवार, पुन्हा पुन्हा, फिरून फिरून, दररोज, दरमहा, दरसाल, सालोसाल, क्षणोक्षणी इत्यादी. कालवाचक. वाक्यातील क्रियापदाला कधी किंवा केव्हा असा प्रश्न विचारल्यास येणारे उत्तर क्रियाविशेषण अव्यय असतं. येणारं उत्तर काय असतं, क्रियाविशेषण अव्यय असतं. नेक्स्ट आहे रीतिवाचक. क्रिया घडण्याची रीत किंवा पद्धत दाखवतात. क्रिया घडण्याची रीती पद्धत दाखवतात. याच्यामध्ये चार टाईप आहेत. प्रकारदर्शक, प्रकार रीत दाखवताना असे तसे, उगीच, व्यर्थ, हळू, सावकाश, जलद, वेगात, जोरात, मोफत, फुकट, वेगाने. नंतर अनुकरण दर्शक, झटकन, पटकन, पटपट, गटागट, चमचम, छमछम. निश्चय दर्शक, खचित, खरोखर, नक्की, निश्चित, खुशाल. अनुक्रम दर्शक, श्रेणी दर्शक, हळूहळू, क्रमशः, क्रमाने, क्रमवार. वाक्यातील क्रियापदाला क्रिया कशी घडली असा प्रश्न विचारावा येणारे उत्तर रीतिवाचक क्रियाविशेषण असतं. कशी घडली, केव्हा, कुठं घडली की कालवाचक. कोण, कुठे प्रश्न विचारल्यास कोठे आणि कोठून प्रश्न विचारला स्थलवाचक आहे. आता नंतर हे परिमाणवाचक केलाच म्हणतात संख्यावाचक. परिमाणवाचक म्हणजेच कोण आहे, संख्यावाचक. वाक्यातील क्रिया किती वेळा घडली म्हणजेच क्रियेचे परिणाम दाखवणारे. प्रकर्षदर्शक, अत्यंत, अगदी, बिलकुल, सर्वथा, साप, जास्त, अजिबात. अल्पत्वदर्शक, कमी, थोडे, किंचित, जरा, काही, थोडे, मोजके, काही, थोडा, मोजका. कमी, थोडे, किंचित, जरा, काही, थोडे, मोजके, अल्पत्वदर्शक आहे. आधिक्यदर्शक, अति, अधिक, फार, बहुत, खूप, अतिशय, खच्चून, आधिक्यदर्शक आहे. नंतर पूर्ततादर्शक आहे, पर्याप्तीवाचक आहे. संपूर्ण, सगळे, पुरेसे, बरोबर, बेताचे. संपूर्ण, सगळे, पुरेसे, बरोबर, बेताचे. वाक्यातील क्रियापदाला किती किंवा कितीदा असा प्रश्न विचारावा येणारे उत्तर परिमाणवाचक असते. कितीदा विचारलं की परिणामान मोजलं. नंतर हे स्वरूपमूलक क्रियाविशेषण. स्वरूपमूलक याच्यामध्ये सिद्ध क्रियाविशेषण अव्यय. सिद्ध, काही शब्द मुळातच क्रियाविशेषणे असतात, त्यांना कोणताच प्रत्यय लावण्याची गरज नसते. सिद्ध म्हणजे काय, नो प्रत्यय, प्रत्ययाची गरज नाही. इथे, तिथे, आज, मागे, पुढे, उद्या, परवा, आता, नंतर, इकडे, हे सगळे कोण झाले, सिद्ध. नंतर हे साधित क्रियाविशेषण अव्यय, दुसऱ्यांपासून साधलेले. नामसाधित, दिवसा, रात्री, वस्तुत, रात्रीचा, सकाळी, प्रथमतः. सर्वनाम साधित क्रियाविशेषण अव्यय, असे, तसे, त्यामुळे, ह्यामुळे. विशेषण साधित मध्ये काय आहे, एकदा, सर्वत्र, बहुधा, शंभरदा, विशेषणे. धातू साधित मध्ये काय, हसू, हसत, असताना, खेळताना, चालताना.
अव्यय साधिते, वरून खालून कोठून इकडून, समास गटिते, प्रतिक्षण दररोज आजन्म आमरण, प्रत्यय साधिते, शास्त्रदृष्ट्या मनपूर्वक, कालानुसार, बुद्धी पुरस्सर. नंतर आहे स्थानिक क्रियाविशेषण अव्यय. स्थानिक क्रियाविशेषण अव्यय जे शब्द क्रियेविषयी माहिती देतात आणि त्या वाक्यात विशिष्ट स्थानावरती येऊन त्यांना क्रियाविशेषण अव्ययाचे रूप प्राप्त होते, म्हणून त्यांना स्थानिक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. विशिष्ट स्थानावरती येणारे. ठीक आहे. गौरी काय माती बोलणार, नामे. अंकिता काय दगड लिहिणार, तो काय कपाळ वाचणार, नाम आहे तिथं सगळी. नामं काय झाली, स्थानिक क्रियाविशेषण. जे शब्द क्रियेविषयी माहिती देतात आणि त्या वाक्यात विशिष्ट स्थानावरती येऊन क्रियाविशेषण अव्ययाचे रूप घेतात. क्रियाविशेषण अव्यय. ती हसत बोलते कशी बोलते, तर हसत, म्हणजे काय आलं, क्रियाविशेषण आलं, अव्यय आलं ना. तो हसत बोलतो, ती हसत बोलते, ते हसत बोलतात, म्हणजे काय झालं, अव्यय झालं. प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय. एका अक्षरीमध्ये प्रश्नार्थक, प्रश्न आहे म्हणजे शब्द वाक्यातील विधानांना प्रश्नांचे स्वरूप प्राप्त करून देतात. आपण मला घेऊन जाणार ना, तुम्ही आमच्या घरी येणार का, कुणी कोडे माझे उकलील का, माधुरी गणितात नापास कशी झाली, हे कोण झाले, एकाक्षरी क्रियाविशेषण अव्यय. निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय. निषेध करण्यासाठी आहे. इथं काय म्हणलं, शब्द त्या वाक्यातील क्रियेचा नकारार्थ दाखवतात. ते येणार तर ना, तो न चुकता येतो, गाडी न थांबता गेली, न म्हणजे निषेधार्थक. आग्रहवाचक शब्द त्या वाक्यातील क्रियेचा आग्रह, आर्जव दर्शवतात. माझा निरोप सांग ना, तुम्ही 4 शब्द बोला ना, आग्रह आहे. क्रियाविशेषण अव्ययाविषयी विशेष. कधी कधी क्रियाविशेषण अव्यय हे क्रियाविशेषणाबद्दलही अधिक माहिती देतात. अशावेळी त्या क्रियापदाचे विशेषण नसून ते क्रियाविशेषणाचे विशेषण काम करते. तो फार हळू बोलतो, इथं काय आहे, ते क्रियाविशेषणाबद्दल माहिती आहे. बोलतो कसा, हळू, पण कसा, खूप फार. मग फार कोण झाला, क्रियाविशेषणाचे विशेषण झालं, किंवा क्रियाविशेषणाचे विशेषण म्हणतात. वरील वाक्यात फार व हळू ही क्रियाविशेषण अव्यय आहेत, परंतु फार हे हळूसाठी आले आहे आणि हळू हे बोलतो या क्रियापदासाठी आले आहे, म्हणून ते हळू हे क्रियाविशेषण अव्यय आहे. बरोबर आहे. आणि त्याच्याबद्दल माहिती सांगणारं कोण आहे, फार कोण आलं, मग क्रियाविशेषण अव्ययाचे विशेषण. ससा अतिशय सावकाश. चालणारा कोण आहे, ससा. धावतो, पण धावतो कसा, सावकाश. पण अतिशय काय आहे, क्रियाविशेषण अव्ययाचे विशेषण आहे. सप्तमी विभक्तीतील नामे व सर्व नामे वाक्यात क्रियाविशेषणाचे कार्य करतात. सप्तमी विभक्तीतील नामे किंवा सर्व नामे विशेषणाचे कार्य करतात. कोणत्या विशेषणाचे, क्रियाविशेषणाचं काम करतात. कोण, सप्तमी विधेयकातील नामे. नेक्स्ट आहे शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय जी अव्यय नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दांना जोडून येतात. वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवणारे शब्दयोगी अव्यय नामाला किंवा सर्वनामाला जोडलेले असतात. नामाला किंवा सर्वनामाला जोडलेले असतात. कोण, शब्दयोगी अव्यय. जी अव्यय नामे किंवा नामाप्रमाणे योजलेले शब्द यांच्या पुढे येऊन त्यांच्या वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखवतात त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. शब्दयोगी अव्यय नेहमी शब्दाला जोडून येतात. शब्दयोगी अव्यय स्वतंत्रपणे लिहिले तर ती क्रियाविशेषणीय अव्यय होतात. शब्दयोगी अव्ययामध्ये लिंग, वचन व विभक्ती यानुसार कोणताही बदल होत नाही, म्हणजे शब्दयोगी अव्यय कोण आहेत, अविकारी आहेत. नंतर शब्दयोगी अव्यय स्वतंत्र असे शब्द नाहीत. शब्दयोगी अव्ययांशिवाय वाक्याचा अर्थ नीट समजू शकत नाही. शब्दयोगी अव्ययांच्या ठिकाणी क्रियाविशेषण आणि विभक्ती प्रत्ययाचे गुण असतात. शब्दयोगी अव्यय शब्दाला जोडून येतात त्यांच्या मागील शब्दांचे सामान्य रूप होते. शाळा, शाळेसमोर. घर, घराखाली. म्हणजे हा जो शब्द आहे शाळा, याचा पहिल्यांदा जाणार सामान्य रूप आणि मग याला जोडला जाणार अव्यय. शब्दयोगी अव्यय सामान्यतः नामांना जोडून येतात. तसेच कधी कधी शब्दयोगी अव्यय सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण अव्यय यांनाही जोडून येतात. सर्वनाम, विशेषण, क्रियाविशेषण अव्यय यांनाही जोडून येतात, लक्षात ठेवायचं. नंतर आहे शाळेसमोर विहीर आहे.
कुणाला जोडून आले? समोर म्हणजे शाळेच्या समोर. समोर म्हणजे कोणाला? इथं शब्दयोगी अव्यय आलेला आहे. ठीक आहे, IMP हे लक्षात ठेवायचं. विहीर आहे. तुझ्यामुळे माझे पैसे खर्च झाले. मला थोडासुद्धा विशेष नाही. आमच्या एवढे काम कराच क्रियापदे. परवापासून दिवाळी आहे. परवा दिवाळी आहे तरी पण होते ना. क्रियाविशेषण अव्यय. शुद्ध शब्दयोगी अव्यय. जी अव्यय कोणत्याही शब्दाला जोडली असता त्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही. शुद्ध म्हणजे काय? सामान्य रूप न करता जोडले जाणारे. सामान्य रूप न करता जोडल्या जाणाऱ्या शब्दांना शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणतात. शुद्ध शब्दयोगी अव्ययामुळे मागील शब्दाच्या अर्थाचा विशेष जोर येतो. शुद्ध शब्दयोगी अव्यय वाक्यात कोणत्याही प्रकारचे विभक्तीचे कार्य करत नाही. च ही ना सुद्धा देखील मात्र. च ही ना सुद्धा देखील मात्र. अथवा तो ना खूपच हट्टी आहे. आई देखील गावाला गेली. बाबा मात्र घरीच राहिले. बाबाच्या आहेत का शब्द आला का? नाही. तेथे मी पुढाकार घेईन. मीच पुढाकार घेईन. विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय. काही शब्दयोगी अव्यय विभक्ती प्रत्ययांची कार्य करतात. ही अव्यय विभक्तीचा अर्थही दाखवतात. विभक्तीचा अर्थही दाखवतात. जे अर्थ विभक्ती प्रत्ययांना प्रकट करता येत नाहीत असे अनेक अर्थ या शब्दयोगी अव्ययांनी व्यक्त करता येतात. सूर्याजी तानाजी प्रत बोलला. त्याच्याकडून हे काम होणार नाही. तृतीय आहे. देशासाठी महात्माजींनी प्राणार्पण केले. चतुर्थी आहे. साठी आलं ना. गौरी माधुरीपेक्षा हुशार आहे. पंचमी आहे. पेक्षा हुन माधुरीहून. मुले मैदानावर. सप्तमी आहे. बिरबल विषयी माहिती सांगा. षष्टी आहे. बिरबलची माहिती सांगा. नंतर विभक्ती. द्वितीय विभक्तीसाठी कोण आहे? प्रत प्रति लाही. तृतीया कोण आहे? कडून करून. मुळे द्वारा योगे सह सर्वे बरोबर प्रमाणे वतीने. चतुर्थीसाठी कोण आहे? साठी कारणे करिता स्तव कडे प्रित्यर्थ ऐवजी. पंचमीसाठी कोण आहे? पासून शिवाय पेक्षा वाचून खेरीज. षष्टी म्हणजे काय? संबंध विषयीबद्दल. संबंधी विषयीबद्दल. नंतर काय आहे? सप्तमी वर समोर बाहेरील खाली भोवती ठाई. शब्दयोगी अव्ययांच्या अर्थानुसार प्रकार. कालवाचक. आत्ता पूर्वी पुढे आधी नंतर खालून जवळून पासून पर्यंत. स्थलवाचक. आत बाहेर समोर समीप नजीक जवळ भोवती ठाई पाशी. करणवाचक. मुळे योगे करून कडून. द्वारा करवी हावी हातून. हेतुवाचक. साठी करणे करिता. अर्थी प्रित्यर्थ निमित्त स्तव. चतुर्थी. हेतू म्हणजे काय? चतुर्थी. करण म्हणजे काय? तृतीय. स्थल म्हणजे काय? सप्तमी. काल म्हणजे काय? सप्तमी. तुलना म्हणजे काय? पंचमी. तरतम पेक्षात मध्ये परिसर. व्यतिरेक. पंचमी. शिवाय खेरीज विना वाचून. व्यतिरिक्त निराळा वेगळा विरहित परता. योग्यतावाचक. तृतीया. योग्य सारखा समसमान जोगाप्रमाणे परहुकुमा. नंतर एक कैवल्यवाचक. कैवल्यवाचक. केवळ मात्र फक्त चना परिक. संग्रहवाचक. सुद्धा देखील पण ही समावेशक आहेत. त्यानंतर संग्रहवाचक. सहचर्यवाचक. तृतीय आहे. सह बरोबर सवे संघ. सहित सकट निशी समवेत. संबंधवाचक. विषयी विषयी संबंधी. विनिमयवाचक. बद्दल ऐवजी जागी बदली. विरोधवाचक. विरुद्ध उलटे उलटे विन. दिक्वाचक. दिशादर्शक. द्वितीय आहे. कडे प्रत प्रति लागी. भागवाचक. पैकी पोटी हातून. परिमाणवाचक. भर. शब्दयोगी अव्ययांचे प्रकार. साधितचे. नाम साधित. विशेषण साधित. धातू साधित. क्रियाविशेषण साधित. संस्कृत शब्द साधित. नाम साधित. हाती हातून. पायी पायून. विषयी विषय. पूर्वी करणे. कारणे कारण. विशेषण साधित. समसमान सारखे. देखील देखत. देख शब्दाचा आहे. करिता म्हणजे करे. लागे लागून म्हणजे लागे. क्रियाविशेषण खालून वरून समोरून आतून. आत वर समोर यांच्यापासून तयार झालं की क्रियाविशेषण साधित. नंतर संस्कृत शब्द साधित. पर्यंत विना समक्ष. समित परोक्ष. समित परोक्ष अपरोक्ष प्रति. नंतर उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी. दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य जोडणारा अविकारी शब्द म्हणजे उभयान्वयी अव्यय होय.
दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य जोडणारा शब्द. अविकारीचे उभयान्वयी अव्यय दोन शब्दांची किंवा वाक्यांची सांगड घालतात. उभयान्वयी अव्ययांमध्ये लिंग वचनानुसार बदल होत नाही. बरोबर आहे. उभयान्वयी अव्ययाचे दोन प्रकार आहेत. प्रधानत्व सूचक किंवा समानत्व सूचक. दुसरा आहे गौणत्व सूचक किंवा असमानत्व सूचक. समुच्चय, विकल्प, न्यूनत्व, परिणाम. दुसरं काय गौणत्वामध्ये काय स्वरूप, कारण, उद्देश, संकेत. स्वरूप, कारण, उद्देश, संकेत. स्वरूप, कारण, उद्देश, संकेत हे कोण झाले गौणत्व किंवा असमानत्व सूचक. प्रधानत्व सूचक मध्ये काय येणार आहे समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक, परिणाम बोधक. सविनियुप. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय दोन स्वतंत्र वाक्य जोडले जातात. प्रधानत्वामध्ये दोन सारख्याच दर्जाची म्हणजेच एकमेकांवर अवलंबून नसणारी वाक्य जोडली जातात. प्रधानत्व सूचकमध्ये दोन्ही वाक्य प्रधानच असतात. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय वाक्यातून काढून टाकल्यास दोन केवळ वाक्य उरतात. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडणारी सर्व वाक्य ही संयुक्त वाक्य असतात. कशी वाक्य असतात प्रधानत्व असणारी कोण आहेत हे कोण आहेत सगळी संयुक्त वाक्य. कशी आहेत ही कोणत्या प्रकारची आहेत संयुक्त वाक्य आहेत. कोणती वाक्य आहेत संयुक्त वाक्य असतात लक्षात ठेवायचे. अव्ययांचा दुसरा प्रकार आहे समुच्चय बोधक अव्यय. समुच्चय बोधक अव्यय ही अव्यये पहिल्या विधानात अधिक भर घालतात. दोन प्रधान वाक्यांना जोडताना त्यांचा मिलाप किंवा समुच्चय करतात. दोन प्रधान वाक्यांना जोडण्याचं काम करतात समुच्चय बोधक. समुच्चय म्हणजे बेरीज करणं होय. दुसरे वाक्य हे पहिल्या वाक्यात अधिक भर घालते. दुसरं वाक्य हे पहिल्या वाक्यात अधिक भर घालते. फॉर एक्झाम्पल इथं आणि व अन, नी शिवाय आणखी, तसेच आणि हे झाले त्याचे एक्झाम्पल. पुन्हाचे समुच्चय बोधकचे. मुले वर्गात आली आणि शांत बसली. आणि व अन, नी शिवाय आणखी, तसेच आणिक. व नी अन शिवाय आणखी हे वाक्यात यूज झालं की ते समुच्चय बोधक आहे. विकल्प बोधक ही अव्यय दोन किंवा अधिक गोष्टींपैकी एकाच गोष्टीची अपेक्षा दाखवतात. म्हणजे हे किंवा ते असा अर्थ सुचवतात. विकल्प याचा अर्थ दोघांपैकी एकाची निवड करणे होय. विकल्प म्हणजे दोघांपैकी एकाची निवड करणे असा विकल्पाचा अर्थ येतो. विकल्प म्हणजे दोघांपैकी एकाची निवड करणे होय. आणि याच्यामध्ये अव्यय कोणती आहेत किंवा अथवा वा किंवा अथवा वा, अगर की नाहीतर, किंवा अथवा वा, अगर की नाहीतर. तुला सुख हवे की संपत्ती हवी. मी सायंकाळी अभ्यास करतो किंवा मैदानावर खेळतो किंवा आहे. मग इथं काय झालं विकल्प तयार झालेला आहे. नंतर आहे न्यूनत्व बोधक. न्यूनत्व ही अव्यय पहिल्या वाक्यातील काही उणिवा, दोष, कमतरता, कमीपणा दाखवतात. न्यूनत्व म्हणजे काय कमीपणा दाखवणारी. ही अव्यय दोन वाक्यातील विरोध दाखवतात म्हणून त्यांना विरोधदर्शक म्हणतात. पण, परी, परंतु, किंतु, बाकी, तरी, तरीपण, तरी मात्र, तरीही. पण, परी, परंतु, किंतु, बाकी, तरी, तरीपण, तरी मात्र, तरीही हे जे त्याला काय म्हणतो न्यूनत्व बोधक. याला काय म्हणतात न्यूनत्व बोधक. एक्झाम्पल पण, परी, परंतु, पण, परी, परंतु, किंतु, बाकी, तरी, तरीपण, तरी मात्र, तरीही. मोडेन पण आलं की न्यूनत्व आहे. परिणाम बोधक वाक्य. दुसरे वाक्य हे पहिल्या वाक्याचा परिणाम असते. दुसरे वाक्य पहिल्याचा परिणाम. म्हणून, सबब, यास्तव, यासाठी, तेव्हा की. म्हणून, सबब, यास्तव, तेव्हा की. यासाठी, याकरिता, तस्मात, अतएव, त्यामुळे. यासाठी, याकरिता, तस्मात, अतएव, त्यामुळं. हे कोण आहेत सगळे परिणाम बोधक येते. सगळे कोण आहेत परिणाम बोधक.
एक्झाम्पल, माईंनी खूप त्रास काढला म्हणून तर त्या आता सुखात जगत आहेत. म्हणून आलं की परिणामी. यास्तव, म्हणून, यास्तव, सबब, याकरिता, तस्मात, अतएव, त्यामुळं, तेव्हा, की. हे सगळे कोण आहेत? परिणाम बोधक. हे सगळे कोण आहेत? परिणाम बोधक. नंतर एक गौणत्व सूचक वाक्य. एक प्रधान वाक्य व दुसरे त्यावर अवलंबून असणारे गौण वाक्य. एक प्रधान वाक्य आणि दुसरे त्यावरती अवलंबून असणारे जे गौण वाक्य त्याला म्हणतात गौणत्व सूचक वाक्य. गौणत्व सूचकामध्ये किमान एक वाक्य प्रधान असते. गौणत्वामध्ये सर्व वाक्य गौण देखील नसतात. सर्व गौण वाक्य अर्थपूर्ण दृष्ट्या पूर्ण असतात. अर्थपूर्णतेसाठी ती प्रधान वाक्यावरती अवलंबून असतात. महत्वाचं, गौणत्व वाक्य अर्थपूर्ण दृष्ट्या पूर्ण असतात. अर्थपूर्णतेसाठी ते प्रधान वाक्यावरती अवलंबून असतात. कोणते वाक्य? गौणत्व वाक्य. गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली सर्व वाक्य ही मिश्र वाक्य असतात. सगळी वाक्य कशी आहेत? मिश्र वाक्य आहेत. मिश्र, तिकडे संयुक्त होतं, इथे मिश्र आहे. पहिलं गौणत्व सूचकाचा प्रकार आहे स्वरूपबोधक. दुसरा आहे कारणबोधक. तिसरा आहे उद्देशबोधक. चौथा आहे संकेतबोधक. पहिला कोणता होता? स्वरूप, कारण, उद्देश, संकेत. स्वरूपबोधक, प्रधान वाक्याचे स्वरूप, खुलासा किंवा स्पष्टीकरण गौण वाक्याने कळते. म्हणून म्हणजे की जे. म्हणून म्हणजे की जे स्वरूप आहे. गुरुजी म्हणाले की. गुरुजी म्हणाले प्रधान वाक्य. गुरुजी म्हणणे महत्वाचे आहेत. गौण वाक्य काय? एक ही बेळ. कांगारू म्हणून एक सस्तन प्राणी आहे. कांगारू शब्द महत्वाचा आहे. व्याकरण काय? भाषेच्या रचनेचे शास्त्र म्हणजे काय? पण व्याकरण आहे ना. व्याकरण प्रधान वाक्य. प्रधान वाक्य आधी, गौण वाक्य नंतर. स्वरूपबोधकाचे पहिले वाक्य प्रधान व दुसरे वाक्य गौण असते. स्वरूपबोधकाचे पहिले वाक्य प्रधान, दुसरे वाक्य गौण असते. लक्षात ठेवायचं. म्हणून म्हणजे की जे. म्हणून म्हणजे की जे स्वरूपबोधक आहे. नंतर एक कारणबोधक. प्रधान वाक्याचे कारण गौण वाक्य असते. कारण, कारण की, का की. कारण, कारण की, का की. हे सगळं कोणी? कारणबोधक आहे. पहिलं प्रधान वाक्य, नंतर गौण वाक्य. कारण शब्दाच्या आधीचं प्रधान वाक्य आणि कारण शब्दाच्या नंतरचं गौण वाक्य. लक्षात ठेवायचं. नेहमी मिश्र वाक्याचा प्रकार आहे. कारणबोधकाचे पहिले वाक्य प्रधान, दुसरे वाक्य गौण असते. थर्ड आहे उद्देशबोधक. प्रधान वाक्याचा उद्देश किंवा हेतू गौण वाक्याने कळतो. म्हणून सबब यास्तव, यासाठी, याकरिता. म्हणून सबब यास्तव, यासाठी, याकरिता. पहिला क्रमांक मिळावा म्हणून पूजा अभ्यास करते. पहिला क्रमांक मिळावा म्हणून शब्द नंतर आलेला आहे. त्याच्या आधीचं कोणी? गौण आहे आणि नंतर प्रधान वाक्य. लक्षात ठेवायचं. उद्देशबोधकामध्ये उलट आहे. उद्देशबोधकामध्ये काय म्हणलेलं आहे? पहिले वाक्य गौण आहे, दुसरं वाक्य प्रधान आहे उद्देशमध्ये. म्हणजे कोण आहे? इथं कोण आहे? म्हणून सबब यास्तव, यासाठी, याकरिता. लक्षात ठेवायचं. काय आहे? म्हणून सबब यास्तव, यासाठी, याकरिता. उद्देश आहे. पहिलं वाक्य गौण, दुसरं वाक्य प्रधान. संकेतबोधक. काही अव्यय संकेत म्हणजेच अट दाखवतात. काय दाखवतात? अट दाखविणारे. जर, तर, जरी, तरी, म्हणजे की. संकेतबोधक आहे. तू लवकर घरी आलीस की आपण सिनेमाला जाऊ. की नंतरचं वाक्य प्रधान आहे. तर यश मिळेल म्हणजे बरे होईल. पहिले वाक्य गौण, दुसरे वाक्य प्रधान असते. अव्यय एकच प्रकार मात्र वेगवेगळे. अव्यय एकच, प्रकार वेगवेगळे. संकेतबोधक. संकेतबोधक. बाळ झोपला की मी लगेच येईल. संकेत आहे. स्वरूप काय येणार? ती म्हणाली वगैरे आलं की स्वरूप आलं. प्रेम केले की कविता सुचते. संकेत आहे. लांबचा प्रवास बसने करावा की कारने. विकल्प आहे. महात्मा गांधी म्हणत की सर्वांनी सत्याने वागावे. बोधक आहे. कोणतं बोधक आहे? की. हे पण मिश्र वाक्यात जोडते ना. स्वरूपच आहे ना. नाही, कारणबोधक आहे. परिणामबोधक. सॉरी परिणामबोधक आहे.
कोबी म्हणून एक भाजी आहे. कोबी हे महत्वाचा शब्द, त्याला स्वरूप दिलेले आहे. तिने पाहिले म्हणून मी पाहिले, परिणाम आहे. उत्तम नोकरी मिळावी म्हणून निलेश पुण्याला आला, उद्देश आहे. अभ्यासात सातत्य म्हणजे हमखास यश, बोधक आहे. वीज लवकर आली म्हणजे मी अभ्यास करेन. 1 रुपया म्हणजे 100 पैसे होय, स्वरूप आहे. नेक्स्ट आहे केवल प्रयोगी वाक्य. केवल प्रयोगी अव्यय. आपल्या मनातील एखादी उत्कट भावना उत्स्फूर्तपणे व्यक्त करणाऱ्या उद्गारवाचक अव्यय म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्ययामध्ये लिंग व वचनानुसार बदल होत नाही. वाक्याच्या अर्थाच्या दृष्टीने केवल प्रयोगी अव्यय निरर्थक असतात, पण भावना व्यक्त करण्याच्या दृष्टीने प्रभावी असतात. भावना करण्याच्या दृष्टीने प्रभावी आहे कोण? केवल प्रयोगी. केवल प्रयोगी अव्ययानंतर उद्गार चिन्ह येतं. केवल प्रयोगी अव्ययांचे वर्गीकरण त्यांच्या स्वरूपानुसार न करता त्यांच्या भावनांवरून करतात. स्वरूपानुसार न करता भावनांवरून त्यांचं केलं जातं. काय वर्गीकरण? केवल प्रयोगी अव्ययांचे निश्चित प्रकार सांगता येत नाही. जितक्या प्रकारच्या भावना तितक्या प्रकारची केवल प्रयोगी अव्यय असतात. तसे पाहिले तर एक एक उद्गार म्हणजे एक एक स्वतंत्र वाक्यच असते. हे उद्गार बरोबर आहे, एक एक उद्गार म्हणजे स्वतंत्र वाक्यच असते. हे उद्गार दाखविणारे शब्द वाक्याच्या आरंभी येतात. ते वाक्याचा वरील भाग वाक्याचा भाग नसतात, ते स्वतंत्र उद्गार असतात. हे शब्द वाक्याच्या बाहेर असतात, ते वाक्याचा भाग नसल्यामुळे त्यांना विभक्त प्रत्यय नसतो. वाक्यात केवळ वापरायचे किंवा त्यांचा केवळ प्रयोग करायचा म्हणून उच्चारले जातात. प्रमुख भावना लक्षात घेता केवळ प्रयोग अव्ययांचे प्रकार. हर्ष म्हणजे आनंद, वा वा, आहा, ओ आहा आह. शोकदर्शक अरे रे, अगाई हाय हाय. आश्चर्यदर्शक अबब, बापरे, चकाचक, चकचक, अरेच्छा. प्रशंसादर्शक शाबास, वा वा, भले, छान, ठीक, खाशी, खाशी, भारी, खासच, फक्कड. संमतीदर्शक हां जी, जी हां, ठीक, बरा आहे, अच्छा आहे, तथास्तु. विरोधदर्शक छे, छट, अहम, छे छे, हॅट. तिरस्कारदर्शक हट, छत, छी, छी, फुस, हट. नंतर मौनत्वदर्शक चूप, चिप, गप, गुपचूप, जिडी, चूप, गुपित. संबोधन ए, अरे, अहो, अग, बारे, अग. व्यर्थ उद्गारवाची अव्यय. व्यर्थ केवल प्रयोगी अव्यय ही सामान्यतः वाक्याच्या सुरुवातीला येतात. व्यर्थ उद्गारवाची अव्यय कोणत्याही भावना व्यक्त करीत नसतात, तसेच त्यांच्यामुळे अर्थात देखील काही विशेष भर पडत नाही. व्यर्थ आहेत म्हणजे उलट वाक्याच्या अर्थाच्या दृष्टीने निरर्थक व व्यर्थ वाटतात. अव्यय बेटे, आपला, म्हणे, बापडा. काल रात्री म्हणे गारा पाडल्या, पण म्हणे बेटे स्वस्त राहीना. मी आपला शांत बसलो, मी आपला शांत बसलो, आपला शांत बसलो. येणार असेल तरी येईन बापडा, येईल माणूस. पाद पूर्णार्थक केवळ प्रयोगी अव्यय. पाद पूर्णार्थक. पालुपदे बोलताना केवळ लकब, स्टाईल किंवा आठवेनासे झाले म्हणजे की काही व्यक्तींच्या बोलण्यात पालुपदासारखे काही शब्द पुन्हा पुन्हा येतात. पालुपद बोलणाऱ्याच्या बोलण्यात वारंवार येणारा निरर्थक शब्द म्हणजे त्याला म्हणतो पालुपद, म्हणजे पालुपद होय. पालुपदांना वाक्याच्या संदर्भात काही अर्थ नसतो. आत्ता, बरं का, जळलं मेलं, आणखीन, कळलं, इतकं, बरीक, मग, हो का, काय कळलं, काय कळलं. नंतर हे प्रयोग.